नमस्कार मित्रांनो. आता एवढे इंग्रजी पण अरे नको. स्वागत आहे तुमचं. नमस्कार मित्रांनो, ते स्वागत आहे तुमचं आमच्या दिव्य अनिल वर्समध्ये. तर हा आहे आमचा पहिला ब्लॉग आणि आम्ही काहीतरी गोड आणि इंटरेस्टिंग करणार आहोत. तर आम्ही करणार आहोत चीज केक. काय ते चीज केक? चला आता सुरुवात करूया. तर हे आहे आमचे शेफ आणि मी आहे असिस्टंट. आता मला इंग्रेडियंट्स दाखवे. चला आता आपण करायला सुरुवात करू. त्यांना पहिला इन्ग्रेडियंट्स तरी दाखव ना. हा, तर चीज केक करणं म्हणजे हा चीज केक तरी करणं खूप इझी आणि सिम्पल आहे. त्यासाठी तुम्हाला पाहिजे एक ओरिओचा बिस्किट, पुडा, कोणाच्या पण घरात इझिली अवेलेबल असते. दूध पिशवी, इथे डेल येते. हे डार्क चॉकलेट घेतले मी. त्या ह्याच्यावर तुम्ही कोणता पण कॅडबरी नाही तर काही घेऊ शकता. यामुळे जरा स्वीटनेस कमी येतो. आणि मला आवडतं फ्रेश क्रीम. तर आपण पहिला बिस्किट क्रश करून घेऊया. त्याची क्रीम वेगळी काढायची आणि बिस्किट वेगळं. काय गॅस झालं? गॅस लाव. गॅस तरी लाव. ठेवलंस? अच्छा, क्रीम सेपरेट करायचं आणि यामध्ये क्रीम घाल. तू काय करणार आहे सांग. तू खरंच काय करणार आहे सांग. करते ना तुझ्यासोबत मी. तू करणार ठरलेला, माझा काय संबंध नव्हता याच्यामध्ये. यामध्ये क्रीम घाला. तर मित्रांनो, याने खूप महत्वाचा इन्ग्रेडियंट अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. इन्ग्रेडियंट सांगायला विसरला. जे की विनेगर आहे. त्याशिवाय दूध फाटत नाही आणि त्याशिवाय त्याची विप्ड क्रीम तयार नाही होत. व्हिप्ड क्रीम साठी नाही कुठली क्रीम करायचं. होते ती? पनीर तयार होते त्याचं. पनीर, पण ती क्रीम असते ना. क्रीम इथे आहे, ही फ्रेश क्रीम. अरे त्याच्यापासून पण क्रीम म्हणते ना. ते- क्रीम मिल्क काय होते ते? काय होते ते? काय याचं दूध फाटलं की पनीर तयार होतं. पनीर पासून ते मिक्सर मध्ये लावून घालून क्रीम सोबत तो क्रीम मधला बेस त्या बेस्ट काय म्हणायचं. क्रीम. मग ती पिठली तर क्रीमच आहे ना. सुती कापड आणलं, रुमाल आणलं. सुती कापड. एवढं शुद्ध मराठी मी पहिल्यांदा ऐकायला आलो मी. मैं जिंदगी का साथ निभाता चला निकल यहाँ से, निकल. गया दर. तर आता आपण फाटलेलं दूध मधनं फाटलेल्या दुधात काय दुधातून पाणी काढूया. काम असं करा जेणेकरून तुम्हाला कोणी परत काम नाही लावलं पाहिजे. अच्छा ठीक है. हे आहे काय क्रस्ड ओरिओ बिस्किट्स. क्रस्ड. त्याची क्रीम एवढा वेळ इथं ना पनीर. आता पनीर रेडी केलं, सगळं रेडी. पनीर रेडी आहे. आता क्रीम करण्यासाठी पनीर आणि मस्तच होणार आहे. कितवा अटेम्प्ट आहे कोण असतो. याच्या अगोदरचे पण चांगलेच झालेत. वेळा तू केलेस याच्याबद्दल सांगतोय ना की 4-5 वेळा अटेम्प्ट केलंस आणि ते खराब झालं. असं एकदा पण मी अरे कहना क्या चाहते हो. काय केलं खरं नाही. खरं सांग, खराब केलेलं. नाही खरं काय सांग. चांगलंच केलेस. ही गोष्ट करायची राहिली म्हणजे यामध्ये बटर मिक्स करून त्याला सेट करून 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायचं असतंय. काय मी तेच म्हणलं, सगळ्या गोष्टी सांगायला विसरलाच असतो त्यांना. तूच म्हणतोस ना रेसिपी थोडीच आपण हा, मग सांगतोय. रेसिपी थोडी आम्ही चीज केक करावले आणि तुम्हाला रेसिपी कसायला पाहिजे. जिंदगी का साथ निभा का चला गया. काय करतोस? बघा आता लाईक पानसट जोक मारा सिरियसली. आजच सगळंच असते ना तुला पीचेस ओनली पीचेस. मारायला. पहिला बेस आपला रेडी आहे. ओ तर मी तुम्हाला आता दाखवतो की नेमकं काय करते. तुम्ही बघू शकता इथं काय काय करते सांगा म्हणजे. ते जे दूध पांढरं दिसते ते पण त्याच्यावरती डॉट डॉट दिसतात, ती साखर आहे. आणि तर हा सेकंड बेस्ट चीज केकचा बघू शकता तुम्ही. किती क्रीमी आहे. हा बहुतेक तुला माझा आवाज काढायला लागणार आहे याच्यात. नाही. तर दुसरा बेस सेट होईपर्यंत आम्ही विचार केला की आम्ही एक रील करणार होतो, टेलिपॅथी चॅलेंज. तर ते आता कम्प्लीट करूया. हां, काय म्हणलास? काय म्हणलास? का गिटार का नाही घ्यायची? चांगलं तर वाजवून. तर आपण आता टेलिपॅथी चॅलेंज करणार आहे. चॅलेंज खेळणार तिच्या डोक्यात कुठून आलं कोण असतो. टेलिपॅथी चॅलेंज.
आता काय करायचं मला एक रुल्स नंबर. रेग्युलेशन काय माहिती नाही, काय सांगितलं नाही आहे. नंबर फ्रुट्स कलर आणि नंबर फ्रूट कलर हो हा. आता फ्रुट्स ना 3, 2, 1 मँगो. ठरलेलं आहे म्हणजे मँगो सगळ्यात- ठरलेलं आहे हे ठरलेलं नाही आहे. सगळ्यांचं आवडतं आहे कसं आहे मँगो, कोण पण तेच म्हणतात. A few moments later. हा बघू शकता मेल्ट केलेलं चॉकलेट दुसऱ्या बेसच्या वरती ॲज अ टॉपिंग. फायनली लास्ट लेअर पण कम्प्लीट झाल्याने आपला चीज केक जरा कमी तयारच आहे. तुम्ही बघू शकता ना ते बिस्किट हा क्रीम आणि हा चॉकलेट चालेल बघू शकता बघू शकता दिसतं आता फक्त ह्याला 3-4 तासासाठी सेट करायला ठेवायचं आणि आपला खाण्यासाठी तयार होईल माझ्या चीज खाण्यासाठी. केक रेडी. 5 hours later. रेडी गेलाय दिसत नाही आहेत नीट पण आहेत. ट्राय करायचं. हो आम्ही खातो 3 लेअर तिन्ही बिस्किटची पण थांब पहिला त्यांना दाखव. 3 लेअर खरंच खूप मस्त झालाय. तुम्ही पण घरी ट्राय करून बघा. खूप इझी आणि खूप सिम्पल आहे. मला तर खूप आवडला. हा आमचा पहिला ब्लॉग खाण्यासाठी परत एकदा आठवण करून दिलं त्यांना. कधी खाईन असं झालेलं. इतका भारी झालाय हा चीज केक. तुम्ही पण ट्राय करा. काय तर मित्रांनो हा आमचा पहिला ब्लॉग आहे. तुम्ही नक्की लाईक करा. जर काही इम्प्रूव्हमेंट असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. टिल देन कीप वायबिंग विथ दिव्यांजली. बाय बाय.